असतो चव कशी असतं कडू असतं छोटेपणी, पण त्याचा जो व्यास मोठा होतो, मोठा मोठा होतो, पिवळा पडतो, वेलाला सोडतो तो वेगळं होतो. तसे आमच्या बाबांनी आता प्रपंचाला सोडलं आणि बाबा वेगळे झाले. बरोबर आहे बाबा का? अखंड हरिनाम सप्ताह झाल्यानंतर परत घरी जायचं नाही जायचं वा का? चिखली या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगी. मी का म्हटलं? कारण की बाबा प्रपंचात आहेत, आता बी प्रपंचामध्ये आहेत, पण प्रपंचात असून सुद्धा त्यांनी जे प्रपंचावरच जे प्रेम आहे ते प्रपंचावरच प्रेम परमार्थाशी जोडलं. म्हणून बाबाच्या गळ्यात विना आला. लक्षात घ्या माझी मायबा. त्यासाठी आमच्या हरिभक्त परायण काय नाव आहे बाबा? गुलाबराव बाबा गर्दे खेर्डेकर बाबांना सुद्धा बाबा प्रणिपात करतो. आमचे पलीकडचे बाबा विनेकरी बाबा त्यांना सुद्धा प्रणिपात करतो. आमचे मृदंगाचार्य मृदंग महामेरू ज्यांची ख्यातनाम अख्ख्या आपल्या जिल्ह्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रात, ज्यांनी असं त्यांचे जे गुरु असतील तर खरंच पटशिष्य म्हणतात. गुरु कसा असाव? गुरु करना पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. त्या माध्यमातून आमचे मृदंगाचार्य हरिभक्त परायण नकुल महाराज मोरे सेनगावकर बाबांना सुद्धा बाबा प्रणिपात करतो. आमच्या ओठातून जे निघते ते त्यांच्या बोटातून निघते बाबा, त्यासाठी बाबांना सुद्धा प्रणिपात करतो. आणि ज्यांच्या अमृततुल्य वाणीमधून तुम्ही भागवत कथा श्रवण करत आहात असे आमचे हरिभक्त परायण आमचे संभाजी महाराज दुधाळेकर म्हणतात, आता हिंगोलीकर म्हणतात आणि पूर्व टाकळीकर म्हणतात. 3 नावानं प्रसिद्ध असलेले आमचे संभाजी बाबा तुमच्या गावची वही असे आमच्या संभाजी बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो. जे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक असतील त्या बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो. आलेल्या मायमावल्यांना आणि भाविक भक्तांना प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल प्रथम गावचं ग्रामदैवत असलेले हनुमंतराय जे रक्षण करता आहेत गावचा असे आमचे हनुमंतराय, त्यांना शरण जाऊ. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंतराला शरण गेलो. ही वारकरी संप्रदायाची मंडळी, गुणीजन मंडळी स्वतः झोपत नाहीत बाबा, देवाला झोपू देत नाहीत. गावातल्या नास्तिक, दुष्ट आणि अहंकारांना सुद्धा यांचा त्रास आहे. लक्षात घ्या माझे मायबाप. सकाळी 4 वाजता काकडा भजन मंदिरात चालू होतं. मंदिरावरती लाउड स्पीकर असतो आणि त्या लाउड स्पीकरचा आवाज, लाउड स्पीकरचा ध्वनी त्या नास्तिकाच्या कानावर जातो. तेव्हा तो नास्तिक घरून मंदिरापर्यंत येतो आणि त्या काकडा भजन करणाऱ्या माझ्या वारकऱ्याला म्हणतो, माझ्या भजनी मंडळीला म्हणतो, लाउड स्पीकरचा आवाज बंद करा. माझं जाहीर आव्हान आहे त्या नास्तिकाला. माझ्या संतांनी जे संत वाङ्मय लिहून ठेवलं, अभंगवाणी लिहून ठेवली, माझ्या काकडा भजनातला एखाद्या अभंगातला एखादा शब्द त्या नास्तिकाच्या कानावर गेल्याच्या नंतर नास्तिकाचा आस्तिक झाल्याशिवाय राहणार नाही. माझे मायबाप लक्षात ठेवा. त्यासाठी माझी वारकरी संप्रदायाची गुणीजन भजनी मंडळ यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी पायावरी
मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तेथे योग विद्येचे सामर्थ्य येते. येथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. मी नव्हे महाराज, मी नव्हे संत, मी नव्हे महाराज, मी नव्हे संत, मी आहे पोलिसातील महंत. माझ्याकडून कीर्तन रूपी सेवा करून गेल तुमच्या गावचा हनुमंत. तुम्ही श्रोते माय बाप, तुम्ही श्रोते माय बाप, ऐका शांत, ऐका शांत. मी महाराज नाही, मी संत नाही, मी महंत नाही, मी भक्त नाही, मी एक भगवंत परमात्म्याचा दास आहे. भगवंत परमात्मा मला ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंगाचं निरूपण करेल. विठाल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपुलिया हिता. आपुलिया हिता म्हणजे सर्वार्थिक शब्द आहे. हा कसा शब्द आहे? समुदाय वाचक शब्द आहे. आपुलिया हिता, जो असे आपलं हित नेमकं कशात आहे, आपलं हित कशात आहे त्याकरिता जागर राहा म्हणतात तुकोबराय. लक्षात घ्या माझी, आपलं हित कशात आहे त्याकरिता जागरा. प्रत्येक आपण मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो, प्रत्येक आपण असताना प्रत्येक वेगवेगळं हित करतो. ज्याच्या त्याच्या विचारातून तो हित आपलं जोपासल्या जातो. हे लक्षात घ्या माझी मायबाप. त्यासाठी ज्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मिनिट तुमचं विषयांतर करतो. कीर्तन चांगलं वाटण्यासाठी करू का कीर्तन चांगलं होण्यासाठी करू? चांगलं वाटण्यासाठी करू का चांगलं होण्यासाठी? बोला बाबा. चांगलं होण्यासाठी. कीर्तन ऐकल्याने पाप होतं का पुण्य होतं? पुण्य होतं. म्हणजे तुम्ही धर्ममंडपामध्ये आलात, तुम्ही पुण्यवान आहात, आणि घरी येत ते पापी आहेत, असं आहे का? नाही बाबा, लक्षात घ्या माझे मायबाप. कारण की धर्ममंडपामध्ये तुम्ही आलात कीर्तन श्रवण करण्याकरता, तुम्हाला भगवंत परमात्म्याबद्दल श्रद्धा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. आणि जे आले नाहीत त्यांना भगवंत परमात्म्याबद्दल श्रद्धा नाही म्हणून आले नाही. लक्षात घ्या, ते का पापी नाही. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही सर्व बिमार आहात. तुम्ही काय आहात? तुम्ही बिमार आहात. हे लक्षात घ्या. तुम्ही बिमार आहात की नाही बाबा? तुम्ही बिमार नसते तर माझ्या संतांनी कीर्तन सेवा अंगीकारली नसती. लक्षात घ्या. माझ्या संतांनी गावोगाव जाऊन समाजाचं संशोधन केलं, समाजाच्या बिमाऱ्या ओळखल्या. संशोधन केल्याच्या नंतर बिमाऱ्या आमच्या संताला निष्पन्न झाल्या. तर त्या बिमाऱ्या तुम्ही आलेले सर्व बिमार आहात आणि घरी आहेत ते आयसीयू मध्ये आहेत, अतिदक्षता विभागामध्ये. लक्षात घ्या माझ्या, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही आलात बिमारात. तुम्हाला बिमाऱ्या कोणत्या झाल्या? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6 षडरिपू. आणि गुप्त रोग आहेत 4. गुप्त बिमाऱ्या किती? 4. माझ्या ज्ञानोबरायांनी चतुरंग 4 सांगितले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अशा एकंदरीत 10 बिमाऱ्याचं संशोधन माझ्या संतांनी केलं. आणि त्यामुळे संतांनी काय अंगीकारलं? कीर्तन सेवा आणि समाज प्रबोधनाची सेवा अंगीकारली. गाव जाऊन कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजाला तारण्याचं काम केलं. माझे मायबाप लक्षात ठेवा. त्यासाठी या खेरडा गावकऱ्यांच्या वतीनं ज्या हनुमंतरायाच्या दरबारात ज्या हरिनामाचा दवाखाना चालू केला, हरिनामाचा दवाखाना चालू केला. आणि दवाखान्यामध्ये आतापर्यंत 5 डॉक्टर येऊन गेले. आज 6 नंबरचा डॉक्टर. लक्षात घ्या माझी मायबाप. आणि या 6 डॉक्टरने असे एकंदरीत 8 डॉक्टर येतील. आणि शेवटचे डॉक्टर म्हणजे आमचे गणपतराव बाबा. ते जेव्हा तुम्हाला उपदेश करतील आणि महाप्रसाद देतील काल्याचा, आणि तुम्हाला या दवाखान्यातून डिस्चार्ज करतील.
तेव्हा ते विचारतील तुम्ही कोणत्या दवाखान्यामध्ये गेलता, तर तेव्हा ते आयसीयू मध्ये आहेत तर ते विचारतील, तेव्हा त्यांना सांगायचं आम्ही हरिनामाच्या दवाखान्यामध्ये गेलतो, तर आमच्या देहातली जी बिमारी होती, आमच्या अंतर्गत शरीरामध्ये जे बिमाऱ्या होत्या त्या बिमारीचं निदान झालं, निर्मूलन झालं, तेव्हा न चुकता पुढच्या वर्षी या ठिकाणी ते येतील. विठ्ठल यासाठी माझे मायबाप कीर्तन ऐकल्याने पापही होत नाही आणि कीर्तन ऐकल्याने पुण्यही होत नाही. कीर्तन ऐकल्याने या मृत्यू लोकामध्ये आपण आलो, या देहाचं परिवर्तन होतं, या देहाचं परिवर्तन होतं. आता तुम्ही एवढे बसलेले आहात, तुम्हाला एखाद्या महाराजाचा एखादा सहज शब्द तुमच्या अंतकरणाला लागल्याच्या नंतर तुमच्या देहामध्ये पलटवार होतं, सुधारणा होतं, हे लक्षात घ्या. त्यासाठी कीर्तन 2 तास टाइमपास नाही, कीर्तन 2 तास विरंगुळा नाही आणि कीर्तन करमणुकीचं साधन नाही माझे मायबाप. कीर्तन हे माझ्या नामदेव बाबांनी. कीर्तन चांग कीर्तन चांग ओयंग हरी रूप. चांग म्हणजे काय? चांग म्हणजे चांगलं. जसं आपण संत बाळू मामाच्या नावानं चांग भलं म्हणतो. चांग म्हणजे चांगलं, सुभटा म्हणजे चांगलं, गोमटा म्हणजे चांगलं, सम्यक म्हणजे चांगलं आणि इंग्लिश मध्ये गुड म्हणजे चांगलं. कीर्तन चांगलं आहे, पण कधी कीर्तन चांगलं आहे लक्षात ठेवा माझे मायबाप. तुम्ही सुज्ञान श्रवण करते आहात, तुम्ही काय सुज्ञान श्रवण करते आहे. या नारदाच्या गादीवर जो कोणी वक्ता उभा असेल तेव्हा त्यांनी कोणता अभंग घेतला आणि अभंगाला अनुसरून तो निरूपण करायला का, याकडे श्रवणकर्त्याचं लक्ष असावं. जर तो विषयांतर करून जर दिशाभूल तुमची करत असेल तर ही सरळ सरळ